नमस्कार शेतकरी. प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला आहे आणि ह्या पावसामुळं आणि ह्या अतिवृष्टीमुळं आणि या पूरजन्य परिस्थितीमुळं आपल्या शेतकऱ्यांचं खूप प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. हे नुकसानापोटी महाराष्ट्र शासनाने पंचनामे सुरू केले होते काही दिवसांपूर्वी आणि या सप्टेंबर महिन्यातले पंचनाम्याच्या अनुषंगाने त्या विभागातील विभागीय आयुक्तांनी आपला अहवाल शासन दरबारी पाठवल्यानंतर महाराष्ट्र शासनाने या सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने हा जी.आर निर्गमित करून शेतकऱ्यांना काही मदत निधी जाहीर केलेला आहे. असे अनेक आपण पाहिलेलं आहे की असे अनेक जी.आर त्या महिन्यासाठी महाराष्ट्र शासन प्रकाशित करत आलेलं आहे. मे असेल, जून असेल, जुलै असेल किंवा ऑगस्ट असेल आणि आता हा सप्टेंबर जो महिना आहे त्या सप्टेंबर महिन्यासाठी हा जी.आर आलेला आहे. आपण पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की ही मदत निधी कशी मिळणार, या सप्टेंबर महिन्यामधील निधी कुठल्या कुठल्या जिल्ह्याला भेटलेली आहे, किती भेटलेली आहे, बाधित शेतकऱ्यांची संख्या किती, ही सर्व माहिती आपण घेऊयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, मी मागेही काही व्हिडिओ बनवले होते. त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांनी आपली ॲग्रीस्टॅकवर नोंद करून जो काय फार्मर आय डी काढायचा असतो तो काढणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनानं असं सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंद आहे आणि त्यांचा फार्मर आय डी काढलेला आहे आणि तिथं त्यांचं ई-KYC झालेलं आहे फार्मर आय डी काढून ॲग्रीस्टॅकवर, अशा शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत. ही पहिली माहिती. दुसरी माहिती मित्रांनो, की आता आपण ह्या जी.आरच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यामध्ये कोणते जिल्हे बाधित झालेले आहेत ते पाहूयात, बाधित शेतकऱ्यांची संख्या पाहूयात आणि त्यांना किती रक्कम मिळणार आहे हे पाहूयात. त्या अगोदर एक छोटीशी माहिती या जी.आरबद्दल पाहूयात. शेतकरी बांधवांनो, हा जी.आर महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि वन विभागाने 18 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित केलेला आहे. आपण पाहू शकता जे काय सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे त्यासाठी मदत निधीचा हा जी.आर आपण पाहू शकता. एक ओव्हरऑल जर नजर फिरवली तर ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात असं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला भेटतं आणि ह्या नुकसानापोटी महाराष्ट्र शासनाने जवळपास 3,258 कोटी 56,47,000 इतका मदत निधी जाहीर केलेला आहे. तो आता आपण कुठल्या जिल्ह्यासाठी किती निधी दिलेला आहे, किती बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तेही आपण पाहूयात. सर्वप्रथम आपण नागपूर विभागापासून सुरुवात करूया. नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्हा जो येतो त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टी झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांची संख्या होती जवळपास 1,02,850 आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत 112.37 कोटी. शेतकरी बांधवांनो, इथं रक्कम मोठी आहे ती लाखात दिलेली आहे. मोठी रक्कम लाखात दिलेली असेल तर मी त्याला डायरेक्ट तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून देईल. ते तुम्हालाही सोपं जाईल आणि मलाही सांगण्यात सोपं जाईल. आता आपण पाहूयात चंद्रपूर या जिल्ह्याविषयी माहिती. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जे काही सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, तिथं बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 93,895 आणि या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत 69.46 कोटी. आता वर्धा या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात. वर्धा जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या 1,49,546 होती आणि त्यांना 142.40 कोटी ही रक्कम मिळणार आहे. आता आपण पाहूयात भंडारा या जिल्ह्याविषयी माहिती. भंडारा या जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 18,953 आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत 10.48 कोटी इतका निधी भेटणार आहे. गोंदिया या जिल्ह्याविषयी माहिती आहे. गोंदिया या जिल्ह्यामध्ये 6,398 इतके शेतकरी बाधित होते आणि त्यांना जवळपास 3.50 कोटी इतका निधी भेटणार आहे. गडचिरोली या जिल्ह्याविषयी आता आपण माहिती पाहूयात. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 5,326 आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत 2.67 कोटी रुपये इतके. आता आपण अमरावती या विभागातील काही जिल्हे आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहूया. अमरावतीमध्ये अकोला जिल्हा जो होता, सप्टेंबरमध्ये जे काही बाधित झालेले शेतकरी आहेत पावसामुळे, त्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या होती जवळपास 2,09,454 इतके शेतकरी बाधित झाले होते आणि या सर्व शेतकऱ्यांना जवळपास 162.95 कोटी इतका निधी भेटणार आहे. तर अमरावती या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात. अमरावतीमधील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 48,071 इतके शेतकऱ्यांना जवळपास 38 कोटी इतका निधी मिळणार आहे. आता आपण यवतमाळ या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात. यवतमाळ या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 2,21,384 आणि त्यांना जवळपास 262.08 कोटी म्हणजेच 262 कोटी इतका निधी भेटणार आहे. आता आपण पुणे या विभागातील काही जिल्हे आहेत
त्यांचं माहिती पाहूया. पुणे या जिल्ह्यातील जे काही सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्या एका महिन्याच्या नुकसानीसाठी हे पैसे आहेत मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो. सातारा जिल्ह्यातील जवळपास 3,388 शेतकरी बाधित होते आणि त्यांना जवळपास 2.49 कोटी इतका निधी दिलेला आहे. सोलापूर या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 6,78,592 होती आणि या सर्व 6,78,592 शेतकऱ्यांना जवळपास 772.36 कोटी इतका निधी देण्यात येणार आहे. आता आपण पुणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या पाहूया. पुणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या आहे 52,789 आणि या सर्व शेतकऱ्यांना जवळपास 34.42 कोटी इतका निधी भेटणार आहे. आता आपण सांगली या जिल्ह्यातील माहिती पाहूया. सांगली या जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या आहे 90,420 आणि या सर्व शेतकऱ्यांना जवळपास 142.35 कोटी इतका निधी भेटणार आहे. आता आपण पाहूया नाशिक या जिल्ह्याविषयी माहिती. नाशिक या जिल्ह्यामध्ये नाशिक या विभागातील काही जिल्हे आहेत, त्यामध्ये नाशिक हा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 4,09,474 आणि या सर्व शेतकऱ्यांना जवळपास 317.15 कोटी इतके निधी भेटणार आहे. धुळे या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 16,357 आणि या सर्व शेतकऱ्यांना 10.22 कोटी इतका निधी भेटणार आहे. नंदुरबार या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 931 आणि या 931 या शेतकऱ्यांना जवळपास 53.99 लाख इतका निधी भेटणार आहे. जळगाव, मी जिथं कार्यरत आहे, रावेर तहसील कार्यालय हे माझं कार्यक्षेत्र आहे. या जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण पाहू शकता 3,25,359 आणि या सर्व बाधित शेतकऱ्यांना जवळपास 299.94 कोटी म्हणजेच 300 कोटीच्या आसपास रक्कम या जळगाव जिल्ह्यासाठी जाहीर झालेली आहे, मदत निधी जाहीर झालेला आहे. आपण पाहू शकता अहिल्यानगर या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 8,27,118 आणि या सर्व शेतकऱ्यांना जवळपास 846.96 कोटी म्हणजेच 846 कोटी इतका निधी मदत निधी जाहीर झालेला आहे. आता आपण कोकण विभागातील काही जिल्हे आहेत. कोकणामधील ठाणे या विभागातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 35,676 आणि या 35,600 शेतकऱ्यांना 8.37 कोटी इतका निधी जाहीर झालेला आहे. पालघर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 49,517 आणि या सर्व शेतकऱ्यांना 14.42 कोटी इतका निधी झालेला आहे. रायगड या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण पाहू शकता 18,578 आणि या सर्व शेतकऱ्यांना जवळपास 5.09 म्हणजेच 5 कोटी इतका निधी जाहीर झालेला आहे. रत्नागिरी या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 1,153 आणि यांना जवळपास 13 लाख इतका निधी जाहीर झालेला आहे. आता आपण पाहूयात सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 315 शेतकरी या अतिवृष्टीमुळे किंवा पूरग्रस्त परिस्थितीमुळे बाधित होते सप्टेंबर महिन्यामध्ये आणि त्यांना जवळपास 8.29 लाख इतका निधी जाहीर झालेला आहे. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. प्रचंड लाखोमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. अशा सर्व शेतकऱ्यांची, सर्व जिल्ह्याची आपण माहिती पाहिली आणि ही टोटल रक्कम जी आहे ती 3,258,56,47,000 इतकी रक्कम महाराष्ट्र शासनाने या सप्टेंबर महिन्यासाठी जाहीर केलेली आहे, हे आपण पाहू शकतात. शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, असेच नवीन JR आणि नवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत असतो, अनेक नवीन अपडेट देत असतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्व शेतकरी बांधवांना, सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा अशी मी विनंती करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी माझं चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता आपण इथे थांबूयात. एका नवीन अपडेट आणि एका नवीन JR मी तुम्हाला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.